लांडगेवाडी गावाच्या जवळ मिरज ते पंढरपूर जाणाऱ्या हायवेवर एक व्यक्ती विचित्र गोष्ट करत होता. रोडने एखादं मोठं वाहन आलं तर तो रस्त्याच्या मधोमध जाऊन उभा राहत असे व जशी गाडी तिच्या जवळ येईल तसा तो घाबरून बाजूला पळत असे. असे एकदा दोनदा नाही तर सलग 4 वेळेस झाले. त्या व्यक्तीला नेमकं काय करायचं होतं हे पण समजत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी न्यूजपेपरमध्ये पहिल्याच पानावर ठळक अक्षरात त्याच व्यक्तीची मरण पावल्याची बातमी दिसते. त्या व्यक्तीचे नाव बाबूराव असे होते. तर बाबूराव कोण आहे व त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं असेल पाहूया सविस्तरमध्ये. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सांगली जिल्ह्यात असणारे शिरोडण गाव हे गाव मिरज सोलापूर महामार्गावर आहे. या शिरोडणमध्ये बाबूराव दत्तात्रय पाटील हे आपले पत्नी वनिता आणि 2 अपत्यासमवेत राहतात. या अपत्यांपैकी मुलीचे लग्न झाले असून मुलगा तेजस हा पुणे येथे कामाला आहे. बाबूराव पाटील ही शिरोडणमधील बडी आसामी. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर त्यांनी प्रगती केली. इतकेच नव्हे तर ते ड्रायव्हरचा व्यवसायही करत होते. यातून त्यांनी चिकाटीने पैसा कमवला. त्या पैशाच्या जोरावर सावकारीही सुरू केली. सावकारीतून पैसा खेळू लागला होता. आता मात्र बाबूरावचे नखरे वाढू लागले. पण हे नखरे फार काळ टिकले नाहीत. तासगाव तालुक्यातील बाबूरावच्या देणकऱ्याने आत्महत्या करताच बाबूरावची रवानगी पोलीस कोठडीत झाली. कारागृहाची हवा खाऊन तो बाहेर आला. त्यावेळी बाबूरावला भीमराव गणपतराव हुलवान याने मदत केली होती. पोलीस कोठडीतील दिवस आणि कारागृहातील विश्व पाहताच बाबूरावने सावकारी व्यवसाय बंद केला. सावकारी बंद केल्यानंतर बाबूरावने काही ट्रक विकत घेतले आणि वाहतूक व्यवसाय सुरू केला. शिरोडणमध्ये टोलेजंग इमारत बांधली. आपल्या कुटुंबाला सुखात ठेवण्याचा बाबूरावचा प्रयत्न होता. हे घर बांधत असताना त्याने बँका व खाजगी व्यक्तीकडून कर्जाने रकमा घेतल्या. वाहतूक व्यवसायातील उत्पन्न व कर्जाचा डोंगर याची परतफेड करताना बाबूराव याला अवघड जाऊ लागले. वाहतूक व्यवसायात असणारा अपघाताचा धोका ओळखून बाबूराव यांनी 6 विमा कंपन्यांचे कवच कुंडल घेतले होते. या कवच कुंडलाचा आधार माझ्या माघारी पत्नी वनिता, मुलगा तेजस या दोघांना व्हावा अशी त्याची प्रामाणिक इच्छा होती. बाबूराव पाटील हा तसा होतकरू व प्रामाणिक होता, परंतु त्याला वाहतूक व्यवसायात अपयश येऊ लागले. या अपयशामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला. घरी पत्नी वनिता समेत बोलताना तो म्हणायचा, मला व्यवसायात अपयश आले आहे. त्यावेळी बाबूरावने शेतजमीन विकत घेतली होती. घरावर बँकेचे कर्ज होते. खाजगी सावकारांचे कर्ज होते. यामध्ये बाबूराव पूर्ण अडकला होता. बाबूरावची पत्नी वनिता व मुलगा तेजस म्हणत असत की शिरोडोनमधील राहते घर विकू व सांगली साध्या घरात राहू, तसे ठरलेही होते. पण बाबूराव म्हणायचा, घर बंगला हे माझे स्वप्न आहे, ते मी कुणालाही विकू देणार नाही. या साऱ्या प्रकरणानंतर बाबूरावचा पत्नी वनिता व मुलगा तेजस यांच्याशी वाद होत होता. कर्जाची परतफेड करणे अवघड होत होते. त्यामध्ये बाबूरावने आपल्या मालकीचे ट्रक विकून टाकले. त्यानंतर तो बदली ड्रायव्हर म्हणून कामात जाऊ लागला. बाबूराव आणि त्याचा मुलगा तेजस हे दोघे कष्ट करून कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत होते. परंतु ताळमेळ लागत नसल्याने बाबूराव याला नैराश्य आले. तो आता मी आत्महत्या करणार असे घरात म्हणू लागला. बाबूरावला आलेले नैराश्य पाहता त्याची पत्नी वनिता सावध झाली. या बाबूरावचा मित्र भीमराव हुलवान हा त्याच्या घरी नेहमी येत जात असे. त्यावेळी भीमराव, तेजस आणि वनिता हे तिघेही बाबूरावविषयी चर्चा करत असत. त्या चर्चेत पत्नी वनिता व तेजस या दोघांनी भीमराव याला सांगितले की बाबूराव यांच्या 6 विमा पॉलिसी आहेत. त्याची रक्कम अंदाजे 1.5 कोटी रुपये होईल. त्यावेळी अशीही चर्चा झाली की बाबूरावचा अपघात घडवून त्याला ठार मारले तर ही विम्याची रक्कम आपणास मिळेल. त्या रकमेतून घराचे कर्ज व खाजगी सावकारांचे कर्ज फेडता येईल. वनिता व तेजस या दोघांनी भीमरावला सांगितले की तुला थोडीफार रक्कम देतो, तू आमच्या सामील हो. भीमराव हा स्वार्थापोटी वनिता व तेजसमध्ये सामील झाला. त्यानंतर वनिता, तेजससह भीमराव यांनी बाबूरावकडे तगादा लावला, तू तुझा अपघात करून घे आणि तू मेल्यानंतर विम्याची रक्कम येईल, त्यातून कर्ज फेडू. आतापर्यंत स्वतःचा आत्मघात करू इच्छिणारा बाबूराव आता मात्र हबकला. कारण त्याची पत्नी आणि मुलगा तसेच त्याचा जिगरी दोस्तही त्याच्या मरणाची वाट पाहत होते. यामुळे तो आणखीच निराश झाला. बाबूराव पाटील हा ड्रायव्हर म्हणून महिनाभर घराबाहेर असायचा. कधीतरी तो शिरढोण गावी जायचा. तेव्हा पत्नी वनिता आणि तेजस हे त्याला गेल्या 4-5 महिन्यापासून त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ पिऊ घालू लागले. तू आता घराबाहेर जा आणि अपघातात मरून जा. तुझ्या मरणामुळे सारे कर्ज तरी संपेल. बँकेचा लकडा, सावकाराचे घरी येणे तरी बंद होईल, असेही म्हणू लागले. इतकेच नव्हे तर पत्नी वनिता, मुलगा तेजस आणि मित्र भीमराव यांनी बाबूरावला मरणाच्या दाढेत नेलं होतं. त्याला महामार्गावर नेऊन त्याचा अपघात घडवण्याचा असा त्यांचा प्लॅन होता. पण बाबूराव मरणास घाबरून परत घरी यायचा.
तेव्हा घरातील लोक त्रागा करायचे. एकदाच तू मर आणि सगळ्यांची सुटका होईल असे ते म्हणत घरात सारखे टोमणे सुरू केले. नवऱ्याच्या मरणाची वाट पाहणारी त्याची पत्नी वनिता, मुलगा तेजस आणि मित्र भीमराव यांचे वागणे पाहून बाबूराव हा घरी यायचाच नाही. रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025चा दिवस होता. त्या दिवशी बाबूराव शिरढोण परिसरात आल्याचे तेजस व भीमराव हुलवानला समजले होते. त्या दोघांनी बाबूरावला चारचाकी गाडीत घेतले. त्यानंतर या दोघांनी वनितासही कळवले की बाबूराव पाटील सापडला आहे. वनिताही त्या ठिकाणी आली. या चौघांचा चारचाकी गाडीतून प्रवास सुरू झाला. ठरलेल्या कटानुसार वनिता, तेजस आणि भीमराव यांनी बाबूरावला धाब्यावर त्यांच्या आवडीचे शाकाहारी जेवण खाऊ घातले. त्याची इच्छा पूर्ण केली. नंतर पुन्हा ते गाडीतून प्रवास करू लागले. गाडीमध्ये ते बाबूरावला सांगत होते की तू आता अपघात करून घे. त्यानुसार मौजे लांडगेवाडी गावाच्या जवळ मिरज ते पंढरपूर जाणाऱ्या हायवे वर असलेल्या ब्रिजच्या पुढे थोडे अंतरावर हॉटेल आर्याच्या जवळील रस्त्याच्या डिव्हायडर जवळ चारचाकी गाडी थांबवली. गाडीत वनिता बसून होती. मुलगा तेजस व मित्र भीमराव या दोघांनी बाबूरावला बाहेर काढले आणि पुढे ट्रक येत आहे, या ट्रकला धडक दे असे सांगत होते. इकडे वनिता साऱ्या घटनेवर लक्ष ठेवून होती. बाबूराव मरणाच्या भीतीने पुढे जाऊन माघारी परत यायचा. असे 2-3 वेळा प्रकार घडले. त्यानंतर चिडलेला तेजस व भीमरावने बाबूरावला डिव्हायडरवर ढकलले आणि त्याचे डोके आपटले. त्यात तो मरण पावला. तो मरण पावल्याची खात्री होताच ते तिथून निघून गेले. दुसरा दिवस उजाडला. अपघाताची बातमी 10 फेब्रुवारी 2025 रोजी कवठे महाकाळ पोलिसांना समजताच ते घटनास्थळी आले. साऱ्या प्रकरणाची चौकशी करत असताना पोलिसांना जाणवले की मैताची पत्नी आणि मुलगा हे गडबड करत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आपला बाप मेला आहे याचे दुःख नव्हते. काही लोकप्रतिनिधी लक्ष घालून पोलिसांना सांगितले की हा अपघात आहे, लवकर चौकशी संपवा. हा प्रकार पाहता पोलिसांनी शंका येऊ लागली. त्यांनी अपघाताविषयी अधिक माहिती घेतली असता अपघात घटना ही 10 फेब्रुवारीच्या पहाटे घडली असून मैताची पत्नी आणि मुलगा पोलिसांची दिशाभूल करत आहेत. तसेच प्रत्यक्ष असणारी परिस्थिती आणि दिलेला जबाब यामध्ये असंख्य तफावत आढळून आल्या. पोलिसांनी आता आपला मोर्चा बाबूरावच्या मुलीकडे वळवला. तिने सांगितले की आई वनिताने सांगितले की वडील बाबूराव यांनी बंगला बांधण्यासाठी कर्ज घेतले होते. त्या कर्जाचा भरणा होत नाही. खाजगी सावकार घरी येतात. त्यांचा त्रास होतो. त्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी बाबूरावला रस्त्याच्या डिव्हायडरवर ठार मारले. विमा रक्कम मिळवण्यासाठी हा कट केला आहे. मुलीच्या तोंडून हे सारे ऐकताच पोलिसांना नेमका काय प्रकार आहे याचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी बायको वनिता, मुलगा तेजस आणि मित्र भीमराव या तिघांना ताब्यात घेतले. अशाच प्रकारच्या मसालेदार मराठी क्राईम स्टोरीज बघण्यासाठी आजच आपला चॅनल क्राईम कट्टाला नक्की सबस्क्राईब करा व या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.